अंबाजोगाई स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 13 लाखाचा गांजा जप्त. चौघांविरुद्ध गुन्हा दाखल. बीड जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत अंबाजोगाई शहरातील परळी रोडवरील वसाहतीतून तब्बल 13,70,860 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. 28 किलो गांजा आणि 4 चाकी गाडीचा यामध्ये समावेश आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि अंबाजोगाई शहर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. दिनांक 28 फेब्रुवारी रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून संशयित पांढऱ्या रंगाच्या कारची झडती घेण्यात आली. यामध्ये 28 किलो उग्रवासाचा गांजा आढळून आला. यामध्ये प्रतिम राम तरकसे वय 27 राहणार आडस, प्रतीक भगवान पाटोळे, अजय पाटोळे राहणार आसरढो आणि अजय देवकर राहणार अंदोरा तालुका कळंब यांच्यावर शहर पोलीस स्टेशन अंबाजोगाई येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस निरीक्षक शरद जोगदंड हे पुढील तपास करत आहेत. यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत, पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवार, अंबाजोगाई शहर पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, उपपोलीस निरीक्षक सुशांत सुतळे, उपनिरीक्षक शिंदे, पोलीस हवालदार मारुती कांबळे इत्यादींनी मिळून ही कारवाई केली आहे.